खरं तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे अनेक वेळा शेतकरी अडचणीत सापडलेला असताना ऊस हे शेतकऱ्याला एक फिक्स हमी भाव देणारं पीक आहे आणि या ऊसातनं शेतकरी चांगलं उत्पन्न मिळून आपलं वर्षाचं गणित करत असतो. खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देशातील 260 सहकारी साखर कारखान्यांपैकी आतापर्यंतचा सर्वाधिक 6 वेळा सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार मिळालेला आहे. खरं तर आतापर्यंत या सहकारी साखर कारखान्याने जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला, संकटात सापडला, तेव्हा अनेक उपक्रम सुद्धा राबवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंड आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे आणि कितव्यांदा हा पुरस्कार मिळालेला आहे आणि या व्यतिरिक्त अजून कुठले पुरस्कार मिळालेले आहेत? भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला यावर्षी देशातील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा 6व्यांदा पुरस्कार मिळतो आहे. त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आणि आतापर्यंत भीमाशंकर कारखान्याला गेल्या 25 वर्षामध्ये 27 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यातले देश पातळीवरील 13 आणि राज्य पातळीवर 14 असे 27 पुरस्कार आम्हाला प्राप्त झालेले आहेत. हे सर्व प्राप्त होत असताना कारखान्याचं जे धोरण असतं ते चांगला कारखाना चालवण्याचा जो विषय असतो त्याच्यामध्ये उत्कृष्ट तांत्रिक बाबी सांभाळणं, नंतर उत्कृष्ट असं वित्तीय व्यवस्थापन करणं, नंतर चांगला कर्जफेड टायमात करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आर्थिक बाबतीत निगडीत असतात त्या सगळ्या कारखान्याने केल्यामुळं आज भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त आहे. आणि त्याच धोरणाप्रमाणे आम्ही शेतकऱ्याला अगदी टायमात वेळेवर पैसे दिले जातात आणि त्याचबरोबर FRP पेक्षा सुद्धा जास्त पैसे देण्याचं काम भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत केलेलं आहे. खरं तर अनेक देशातील असतील राज्यातील सहकारी साखर कारखाने हे खरं तर अडचणीत येऊन बंद पडलेले आहेत. तुम्ही या सर्व परिस्थितीत हे नियोजन कसं उभं करता कारखान्याचं गणित? याचा काही नाही, याच्यात आर्थिक जे निकष आहेत किंवा जे बचत आहे ती जेवढी जास्तीत जास्त बचत केली की हे कारखाने आतापर्यंत चांगले चालतात आणि त्याच आर्थिक बचतीच्या निकषावर आम्ही हा कारखाना व्यवस्थित आतापर्यंत चालवलेला आहे. याच्याच बरोबर आम्ही सामाजिक बांधिलकी सुद्धा चांगली जपण्याचं काम शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येते त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना हातभार लावण्याचं काम केलेलं आहे. शैक्षणिक काही गोष्टी असतील त्यावेळेस इथे कारखान्याच्या साईटवर इंग्लिश मिडियमची शाळा असेल, कॉलेज असेल, हे काढून आम्ही ती पण सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलेलं आहे. नक्कीच शेतकऱ्याच्या मेहनतीचं आणि कारखान्याच्या योग्य नियोजनाचंच हे प्रतीक असून यापुढच्या काळात खरं तर कारखान्याची प्रगती अशीच होत जावं आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुजलाम सुफलाम येवो अशीच या निमित्ताने सांगता येईल. हेमंत चापुडे, झी मीडिया, पारगाव, पुणे.